गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण चाललेलो आहे आज जॉगिंगला. माझ्यासोबत आहे बघा दुर्वा करते सायकलिंग आणि मी चाललोय चालत जॉगिंग वॉकिंग करत. मित्रांनो, हेल्थ कॉन्शियस राहिलं पाहिजे माणसाने, कारण तंदुरुस्ती आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. माणसाने हमेशा तंदुरुस्त राहिलं पाहिजे, कारण चालूच्या या संतुलनामध्ये माणूस शारीर आणि त्याचं मानसिक संतुलन गमवत चालला आहे दिवसेंदिवस. मित्रांनो, तुम्ही असं करू नका. हेल्थ कॉन्शियस राहावा, मनाला शांती मिळवा, कारण आयुष्यभर माणूस कमवून आयुष्याच्या सरत्या शेवटी तो पूर्ण पैसा त्याच्या आरोग्यासाठी दवाखान्यासाठी घालवत असतो. आयुष्याच्या तो 40 वर्षापर्यंत वयाच्या तो पैसे कमवतो आणि 45 ते 60 वर्षापर्यंत तोच कमवलेला पैसा पूर्णपणे डॉक्टर आणि दवाखान्यासाठी घालत असतो. तर मित्रांनो, तुम्ही कोणताही व्यायामाचा प्रकार करा, सायकलिंग करा, जॉगिंग करा, स्विमिंग करा, योगा करा, झुंबा करा, व्हॉट यू वॉन्ट, तुम्हाला जे आवडेल ते करा. पण मित्रांनो, आजपासून सुरू करा. आज करू उद्या करू, आज करू उद्या करू म्हणता खूप दिवस झाले, वर्ष सरले. आता वाट पाहू नका कुठल्या गोष्टीची. तुम्ही आता जॉगिंग, व्यायाम, कुठलाही एक शारीरिक व्यायाम कसरत करणारा प्रकार चालू करा. स्वतःला टफ आणि फिट ठेवा. जॉगिंग करत असताना मी इकडे बसला तर ओरडत आहे, आणि त्याच प्रकारे तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर जॉगिंग करा. बघा, दुर्वा सायकलिंग करते आणि मी जॉगिंग करत आहे. आम्ही आता जस्ट खडकवासला पास केलेला आहे. दाखवतो हे बघा मित्रांनो, तुम्हाला खडकवासला धरणं थोडंसं दाखवायचा प्रयत्न त्या झाडीमधून, कारण आपण चालत असताना रस्त्याच्याकडे झाडे भरपूर, त्यातनं तुम्हाला दृश्य दाखवते थोडंसं खडकवासल्याचं. आपण खडकवासल्याच्या कडनीच चाललेलो आहे. हे इंडियाचे घनदाट जंगल. इथं खूप पक्षी, मोर वगैरे येत असतात सकाळची, आणि छान आवाज वगैरे करत असतात. भारी वाटतं बघायला. ही दुर्वा आमची गेली बघा पुढं. हे बघा खडकवासला. हा बघा खडकवासला. हे बघा इंडियाचे जंगल. यात मोर वगैरे तसंच मॉर्निंगला भारी आवाज करतात. आज मी माझं एकट्याचं आवरून निघालो होतो, तेवढ्या दुर्वाला पण जाग आली, आणि दुर्वा म्हणली पप्पा मी पण येणार. त्याची मम्मी म्हणली मग चालत नेण्यापेक्षा तिला सायकलिंग करायला हवा, म्हणजे ते थकणार नाही आणि सायकलिंग करेल. हे बघा, आपण जॉगिंग पाथवर आहे, म्हणजेच रोडवर चाललो आहे आपण, नाही का साईडने चाललो आहे. हा आहे NDA खडकवासल्याचा भाग. हे आहे NDA. ही भिंत बघताय तुम्ही, हे कंपाऊंड आहे NDAचं. आणि खूप सारे लोक ह्या मॉर्निंगला रोजच इथं मॉर्निंग वॉक करायला येत असतात. युवक जे हेल्थ कॉन्शियस आहेत ते येत असतात. मित्रांनो, माझी तुम्हाला विनंती आहे, स्वतःचं शरीर आणि मन जपा, कारण ह्या आयुष्यात दोनच गोष्टी आहेत. कारण सरते शेवटी, आयुष्याच्या शेवटी पैसा काहीच कामी येत नाही. तुमचं जेवढं शरीर तंदुरुस्त आणि मन आनंदी असेल, तेवढंच तुम्ही छान आयुष्य जगू शकता. हे बघा, हे उगता सूरज, मोरांचा आवाज, खूपच भारी वाटतं मित्रांनो. तुम्ही सुरू तर करा. तुमचा पण हा आयुष्याचा अविभाज्य घटक होऊन जाईल, आणि तुम्ही सुद्धा कंटिन्यू जॉगिंग करचाल किंवा कोणताही व्यायामाचा प्रकार करचाल. मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्ही कोणता प्रकार चालू केला आहे आणि किती भारी वाटतं तुम्हाला. माझा व्हिडिओ बघत राहा. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि अशाच मोटिवेशनल नवीन व्हिडिओसाठी मला फॉलो करा. हे बघा मित्रांनो, उगवत्या सूर्याचं आणि तुमचं दोस्तासारखं भेटणं होतं बघा मॉर्निंग वॉकच्या टायमाला. छान वाटतं खूप. आम्ही चाललो आहे, काही लोक येतात माघारी. हे बघा, हे खूप अर्ली गेलेले असणार आहेत, अगदीच पहाटे 4-5 वाजता.
हे बघा मित्रांनो, आपण जॉगिंग वॉक करत करत आलेलो आहे कमलादेवी मंदिरामध्ये. तर आता शरीराची तंदुरुस्ती झाली, आता मनाची शांती आवश्यकता आहे. इथं मंदिरामध्ये आल्यानंतर ना खूप भारी वाटतं मनाला, कारण हे मंदिर डोंगराच्या मध्ये अशा झाडांच्या निसर्गाच्या सानिध्यात आहे. तुम्ही पाहताय चारी साईडनी झाडे आहेत. इथं दिवसा आता तर दिसत नाहीयेत, पण या झाडांवरती खूप माकडे असतात आणि खूप भारी वाटतं इथं मॉर्निंग वॉकला आल्यानंतर ना. आम्ही जवळजवळ 4 किलोमीटर आलेलो आहे. आता जाताना परत 4 किलोमीटर म्हणजे 8 किलोमीटरचा आमचा वॉक होणार आहे. बघा आमची दुर्वानी सुद्धा सायकलिंग केलेली आहे 8 किलोमीटरची. इथं काही लोक आल्यानंतर इथं विश्रांती घेतात आणि परत रिटर्न निघतात. आमच्या दुर्वाणी पण बघा पूर्ण केली आहे, सायकलिंग केलेली आहे. पाहताय कमलादेवी मंदिर खडकवासला. चला तर मग आता निघूया आपण परतीच्या मार्गाला परत. आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला माझा पुढचा व्हिडिओ कोणत्या प्रकारे बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा.